आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत कालच्याच विषयाच्या पुढच्या विषयावर। नवा विषय आहे अर्थात नेहमीप्रमाणे, पण एका वादाला असंख्य असे पैलू फुटतात। त्याप्रमाणे श्रीहरी अणे यांनी निर्माण केलेल्या वादालाही हा नवा पैलू फुटलेला आहे आणि तो रासो संघाचे ज्येष्ठ नेते मागो वैद्य यांनी निर्माण केलेला आहे। मागो वैद्य यांनी आज सकाळी मुलाखत देऊन अशी मागणी केली की महाराष्ट्राची दोन नव्हे तर 4 राज्य करायला हवीत। म्हणजे केवळ मराठवाडा आणि विदर्भ नव्हे तर कोकण राज्यही वेगळं करायला हवं अशी त्यांची मागणी होती। पश्चिम महाराष्ट्र हे वेगळं राज्य करायला हवं। मी मुलाखत तुम्हाला सुरुवातीला ऐकवणार आहे आणि ही मागणी व्यवहार्य आहे का, या मागणीपाठी काय राजकारण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप, आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल बोंडे, आपल्यासोबत नागपूरहून आहे ज्येष्ठ पत्रकार कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे, आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार विजय औटी येणार होते, पण आत्ताच मला माहिती देण्यात आली आहे की शिवसेनेने या विषयावर न बोलण्याची अधिकृत भूमिका घेतली आहे। कालपर्यंत ते बोलत होते, सकाळपर्यंत बोलत होते, आत्ता मात्र त्यांना या विषयावर बोलायचं नाही आहे। सुरुवातीला आपण मागो वैद्य काय म्हणाले ते ऐकूया आणि चर्चा चालू करूया। श्रीहरी अणे यांनी शेवटी राजीनामा दिलेला आहे, परंतु या सगळ्या मुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। एकूणच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर असो, वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्द्यावर असो, ते काय विचार करतात। सर, श्रीहरी अणे यांनी वेगळ्या मराठवाड्याची बाजू मांडली, त्यांनी आधी वेगळ्या विदर्भाची बाजू मांडली आणि शिवसेना आक्रमक झाली, आज शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला। ॲडव्होकेट जनरल हे सरकारी नोकर आहेत, तेव्हा त्यांनी सरकारच्या विरुद्ध, सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध बोलावं किंवा नाही यासंबंधी प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो। त्यांच्या विरोधामध्ये वक्तव्य देणाऱ्यांनी किंवा भूमिका घेणाऱ्यांनी तो प्रश्न उपस्थित केला आहे, पण श्रीहरी अणे यांना स्वतःचं मत राहू शकतं की वेगळ्या विदर्भाचं राज्य झालं पाहिजे, वेगळा मराठवाडा झाला पाहिजे वगैरे, म्हणजे स्वतःच्या या संबंधीची एक सार्वत्रिक भूमिका आहे, केवळ विदर्भ किंवा मराठवाड्यासंबंधी नाही। आपल्याकडे जे राज्य पुनर्रचना, नवे नवे राज्य उत्पन्न झालेले आहेत, त्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागलेले आहेत, काही आंदोलन हिंसक झालीत। तेव्हा सरकारने एक आयोग नेमावा नवा, आणि त्याला साधारणतः माझ्या मताने 2 सूचना कराव्यात की कोणत्याही राज्याची लोकसंख्या 3 कोटीच्या वर नसावी। म्हणजे विदर्भ झाले, मराठवाडा झाले, हे आपोआपच वेगळे होतात। महाराष्ट्रात 4 राज्य होऊ शकतात, उत्तर प्रदेशाचे 6 होतात। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की संघाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे 4 प्रांत केव्हापासूनच आहेत। एक कोकण प्रांत आहे, ज्यात गोव्याचाही समावेश आहे। गोवा काही वेगळं राज्य ठेवण्याच्या लायकीचं आहे का? एक नगर आहे, एक प्रकार लहानसं, नागपूर एवढी लोकसंख्या नाही आहे त्याची, त्याचं एक वेगळं राज्य। एक कोकण 4 राज्य कोणते हे सांग। कोकण राज्य आहे, ज्याचं मुख्यालय मुंबई आहे। दुसरं पश्चिम महाराष्ट्र आहे, ज्याचं केंद्र पुणे आहे। एक देवगिरी प्रांत आहे, ज्याच्यामध्ये मराठवाडाही आहे आणि जळगाव आणि धुळे आहे संघाच्या दृष्टीने, त्याचं मुख्यालय औरंगाबाद आहे। आणि विदर्भ वेगळं आहे, त्याचं मुख्यालय नागपूर आहे। म्हणजे अनेचं जे श्रीहरी अणे यांचं जे वक्तव्य आहे त्याचं तुम्ही समर्थन करताय? हां, एक प्रकारे तर त्यांनी म्हणावं की नाही, राज्याचे अधिकारी असताना हा प्रश्न औचित्याचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरून त्यांनी राजीनामाही दिलेले आहेत। चांगली गोष्ट झाली। सरकारने एक म्हणायचं आणि सरकारच्या प्रवक्त्याने दुसरं म्हणायचं असं असणं बरोबर नाही। जर सरकारचं धोरण आपल्याला नाही पटलं किंवा अधिकाऱ्यातून सरकारला नाही पटलं तर त्याने राजीनामा देऊन मोकळं व्हावं, त्याप्रमाणे मोकळे झालेले आहेत। पण माझा मुख्य जो मुद्दा आहे की आंदोलन करायचं आणि मग राज्य पुनर्रचना करायची, ते तेलंगणाचं झालं, ते विदर्भासाठी आंदोलन चालू आहे।
तर याची आवश्यकता नसली पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न आहे. कडाडून विरोध केला म्हणजे वेगळ्या मराठवाड्याबाबत जे श्रीहरी यांनी बोलले, विदर्भाबाबत बोलतात, शिवसेना विरोध करतायत. आता काँग्रेसची इकडे वेगळी भूमिका आहे, तिकडे हाऊसमध्ये ते विरोध करतायत. याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे तुम्ही अभ्यासक म्हणून? मी सांगितलं ना की या भूमिका एकदा निकष ठरले राज्य पुनर्रचनेचे की या भूमिका आपोआपच गळून जातात. शिवसेनेबद्दल काय? शिवसेनेच त्यांना संपूर्ण महाराष्ट्र एक पाहिजे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचे लहान राज्य झाले पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेला मराठी भाषेची उपेक्षा होण्याचं काही कारण नाही आहे. विदर्भाचं राज्य झालं तरी भाषा मराठीच राहील, मराठवाड्यात झालं तरी भाषा मराठीच राहील. तेव्हा भाषा हा मुख्य निकष काय आहे, राज्यव्यवस्था कोणत्या आधारे सोयीची लोकांच्या सोयीची होईल. एका भाषेचं एकच राज्य पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. एका भाषेचं एकच राज्य म्हटलं तर हरियाणापासून बिहारपर्यंत एक राज्य बनवावं लागेल. नक्कीच. हे होते मागो वैद्य सर, संघाचे माजी प्रवक्ते. त्यांच्या मतानुसार महाराष्ट्राचे 2 नाही म्हणजे विदर्भ मराठवाडा नाही तर 4 राज्य व्हायला पाहिजे. त्यामध्ये कोकण वेगळं, पश्चिम महाराष्ट्र वेगळं, देवगिरी वेगळं म्हणजे आज खानदेश आणि मराठवाडा येईल आणि विदर्भ वेगळं. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ खुलेसह गजानन माटे, महाराष्ट्र वन. मी आता चर्चेला सुरुवात करणार आहे. मागो वैद्य हे रासो संघाचे माजी प्रवक्ते आहेत. त्यांनी संघाची भूमिका सांगितली आहे की स्वतःची, हा प्रश्न निर्माण करण्यात येईल. पण रासो संघ हे संघाचे ज्येष्ठ नेते, मागो वैद्य हे संघाचे ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून या त्यांच्या मुलाखतीचं महत्त्व आहे. भाई जगतापांपासूनच मी सुरुवात करतोय या चर्चेला. भाई, तुम्ही कसा अर्थ लावताय याचं? कारण राजीनामा दिला श्रीहरी अणेंनी, 2 राज्यांचा वाद निर्माण झाला होता, आता यांनी 4 राज्यांचा वाद निर्माण केला आहे. अर्थ काय लावायचा? म्हणजे मागो वैद्यांचं वय खूप आहे, म्हणजे त्यांच्या त्या वयाचा आब राखून मला माझी भूमिका मांडावी लागेल. आणि म्हणून कदाचित माझ्या काही वक्तव्यामध्ये त्यांचा अवमानसुद्धा होण्याची शक्यता आहे, मला माफ करा. परंतु मागो वैद्य असोत किंवा राष्ट्रीय RSS असो, ह्यांचा हा धर्माच्या आधारावर देशाचं विघटन करणं, विभागाच्या आधारावर ते विभाग म्हटले म्हणून विभागाच्या आधारावर राज्याचं विघटन करणं, हे जुनंच तंत्र, हे त्यांचा जुनाच एजेंडा. आता दोन्ही बाजूला सरकार आल्यामुळे त्यांना ही कदाचित ही परत एकदा ताकद दिसत असेल किंवा त्यांना परत एकदा त्यांचं ते हे वाटत असेल. परंतु त्यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत असताना एकच गोष्ट त्यांना मी सांगू इच्छितो. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, निदान त्यांचा तरी अपमान करू नका. तुम्हाला काँग्रेसच्या भूमिकेबद्दल, काँग्रेसबद्दल तुम्हाला हे वाटेल ते वाटू द्या. पॉलिटिकली किंवा राजकीयदृष्ट्या तुम्ही आम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा. परंतु ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्त सांडलंय 106 हुतात्म्यांनी, त्यांचा अवमान करू नका. तीव्र शब्दामध्ये मी त्यांच्या ह्या गोष्टीचा निषेध करत असताना, निखिलजी, मला आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये त्यांचा छुपा एजेंडा दुसरा सुद्धा आहे. बोलताना ते फार हुशार मंडळी आहे. म्हणजे बोलताना अगदी तोलून मापून बोलत असताना आपला एजेंडा त्याने स्पष्टपणे मांडला. त्यांनी मांडत असताना या सगळ्या भूमिकेमध्ये एक छुपी भूमिका भाजपची आणि केंद्र सरकारची आणि मुळात RSSची जी आहे ती मुंबई ही वेगळी करायची, मुंबई ही केंद्रशासित करायची आणि मुंबईवर मधनं मिळणारा जो मलिदा आहे हा सगळा तिकडे वळवायचा आणि पर्यायाने पंगू करायचं या मराठी मुलखाला, जो मुलूक छत्रपतींच्या याच्यातून तलवारीच्या याच्यावर जोरावर त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून आपल्या राज्य आयोगाचा जो ते उल्लेख करत आहेत, भाषावार झालेल्या राज्यांच्या निर्मितीला सुद्धा त्यांनी एक प्रकारे तो आव्हान दिलेलं आहे. आणि म्हणून मी तीव्र शब्दामध्ये त्यांच्या ह्या वक्तव्याचा निषेध करतो. ठीक आहे भाई, आपण डॉक्टर अनिल बोंडेंकडे जाऊया. अनिलजी, तुमची म्हणजे भाजपची असं नाही विचारत, भाजपची नंतर विचारीत, तुमची स्वतःची काय भूमिका आहे मागो वैद्य यांच्या सूचनेबाबत?
आज आपणाकडूनच मागू वैद्य साहेबांची भूमिका मी ऐकलेली आहे. परंतु 1955 साली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तर महाराष्ट्राचं नियोजन जे ठरवलं होतं त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की विदर्भ हा वेगळा प्रांत असला पाहिजे आणि त्या प्रांतामध्ये मध्य प्रदेशामधले 7 जे जिल्हे आहे जे मराठी भाषिक आहे ते सुद्धा जिल्हे विदर्भामध्ये आले पाहिजे. म्हणजे एक महाविदर्भ आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र जो मुंबईसह असं 3 राज्याची संकल्पना ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. आता कोइन्सिडेंटली आज जी संघाची भूमिका किंवा माननीय मागो वैद्य साहेबांची भूमिका आहे ती थोडीफार मॅच होते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की राज्य असं असलं पाहिजे की सामान्यातला सामान्य माणूस हा राजधानीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याचे प्रश्न त्याला सोडवता आले पाहिजे आणि संध्याकाळी तो त्याच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे. आज विदर्भामधला गडचिरोलीमधला माणूस जर मुंबईमध्ये येतोय त्याचा 7-12 करेक्ट करायचा असेल, एखादं रेशनचं असेल किंवा त्याच्या स्वतःच्या कामासाठी, तर आज मुंबईमध्ये त्या मंत्रालयामध्ये 7-7 दिवस जरी राहिलं तरी त्याचं काम होऊ शकत नाही. म्हणजे तो राज्याच्या राजधानीमध्ये स्वतःच्या समस्या सोडवण्याकरता येऊ शकत नाही आणि त्यामुळं राज्याचा विकास थांबतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की विदर्भ राज्य जर झालं तर नागपूरचा दिल्लीशी डायरेक्ट कम्युनिकेशन राहणार आहे आणि मराठी भाषेचे 4 राज्य जरी झाले तर 4 मुख्यमंत्री मराठी भाषिकांच्या प्रश्नासाठी हे दिल्लीमध्ये कणखरपणे निश्चितपणे भांडू शकतील. आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती तर 3 राज्याची महाराष्ट्रामधल्या ती मला असं वाटतं अतिशय योग्य आहे आणि त्या भूमिकेला अनुसरून जे श्रीहरी अणेजी बोलले किंवा मागो वैद्यजी बोलतात आहे त्याचं निश्चितपणे समर्थन सर्वांनी करणं आवश्यक आहे. परंतु मला वाईट याचं वाटतं की इतक्या भीषण प्रतिक्रिया देण्यात आल्या. आज तर मी एक प्रतिक्रिया वाचली की महाराष्ट्राला फोडणाऱ्यांना आम्ही फोडून काढू, महाराष्ट्राला फोडणाऱ्यांना आम्ही फोडून काढू. अनिल बोंडेजी फोडून काढायला सुरुवात झाली. भाई मी येतो तुमच्याकडे. फोडून काढायला सुरुवात झाली आहे. ऐका अनिल बोंडेजी, फोडून काढायला सुरुवातही झाली आहे. नाशिकला विजया राटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यांच्या कार्यक्रमात काही वेळापूर्वी गोंधळ घातला शिवसेनेनी. शिवसैनिक महिला आणि पुरुष या दोघांनी मिळून गोंधळ घातला तेव्हा फोडून काढायला सुरुवात झाली आहे. मी चर्चा पुढे नेतो. भाई मी येतो एक मी येतो तुमच्याकडेच येतो. एकच गोष्ट मला त्यांना हे सांगायचं आहे. ते जे आमदार साहेब स्वतः सभागृहाचे हे आहेत सदस्य, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय. राजधानी हा जो काही विषय केलाय त्यांनी, आपण स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर जेव्हा गेल्या 10-15 वर्षापूर्वी या देशामध्ये पंचायत राज झालं आणि त्यामुळे केंद्र झाला हे जिल्हा केंद्र झालंय, विकासाचं खरं केंद्र हे झेडपी झालंय. त्यांना स्वतःला माहीत नाही याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून देशाची राजधानी काय असेल, मग काय देशाच्या राजधानीसाठी काय आता इथून दिल्लीपर्यंत मग आणखीन काय 10 राजधान्या करणार का देशाच्या? आणि म्हणून बाबासाहेबांचा आड घेऊ नका. बाबासाहेबांनी अनेक विचार मांडले होते, अनेक संकल्पना मांडल्या होत्या. त्या संकल्पना त्याचा पहिला अवलंब करा. बाबासाहेबांचा आधार घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन हे ज्याला आपण मगरमच्छ आसू म्हणतो, घडियाली आसू, हे तुम्ही वाहण्याचा प्रयत्न करू नका. कारण आज ते त्या याच्यामध्ये वेमुलाच्या ह्याच्यामध्ये दिसले हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये. त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा पोळका घेऊ नका आणि तो या जनतेला तो दाखवण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. महाराष्ट्र एक राहावा म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, उभी राहिली, ज्याच्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, रक्त वाहिलंय. आणि त्यामुळे तुम्ही ह्या अशा प्रकारचा तुमचा छुपा अजेंडा जो 1925 सालापासून तुम्ही उराशी बाळगून आहात, तो आता तुम्हाला जरा उकळ्या फुटले आहेत. कारण तुमचं राज्य दोन्ही बाजूला असल्यामुळे उत्तर देऊ थोडंसं सांभाळून राहा फक्त. कारण अनिलजी उत्तर द्या. अनिलजी भाईना उत्तर द्या. करणार नाही. अनिलजी उत्तर द्या. भाई या शिवसेनेची कसर भरून काढतायत बघा, ते अत्यंत आक्रमक झालेले. मला आश्चर्य शिवसेनेचं वाटतंय. मांडलेली आहे शिवसेनेचं आश्चर्य वाटतंय की त्यांनी एवढ्या मोठ्या भावनिक प्रश्नामध्ये त्यांनी येणं टाळलंय. रत्न बाबासाहेब आंबेडकरांनी 1955 साली जे लिहिलेलं आहे ते मी मांडतोय. खरं म्हणजे भाईंनी समग्र बाबासाहेब आंबेडकर वाचायला पाहिजे. आणि त्यांनी काय म्हटलं
की सकाळी निघालेला माणूस हा राजधानी बरोबर आहे. आणि त्याच्या अनिल घरापर्यंत आला बोंडे, पाहिजे हे बाबासाहेबांनी तुम्ही जे म्हटलंय. सांगताय त्यात मी म्हटलेलं तथ्य नाही. आहे. बाबासाहेबांनी 3 राज्याची कल्पना मांडली होती, हे बरोबर आहे त्याला कारणं तुमचं. वेगळी होती. अनिल बोंडे मला तुम्हाला विचारायचं आहे, याचा अर्थ भाजपला हे मान्य आहे असं मी घेऊ ना? आणि भाजपला आणि महाराष्ट्राची सगळ्यात 4 महत्त्वाची राज्य गोष्ट की करायची आहेत, यांनी- हे तुमच्या पक्षाची भूमिका आहे असा अर्थ काढला तर चुकीचा होईल का? पहा, वैद्य साहेबांनी, आदरणीय मागो वैद्य साहेबांनी काय म्हटलं की ही संघाचे 4 भाग आहेत, परंतु राज्य आयोग जे काही करणार असेल, लोकांच्या भावना असतील, राज्य आयोग जे काही करणार असेल त्याच्याप्रमाणे राज्य आयोग निर्णय घेईल, काय फिजिबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे निर्णय घेईल. परंतु असं म्हटलं की यांना फोडून काढा, शिवसेना काय करते आहे किंवा तुम्हाला आम्ही पाहून घेऊ असं म्हणणं म्हणजे मराठी माणसाचंच रक्त मराठी माणूस वाहणार आहे का? हे मला कळत नाही. भाई जगतापांचंही कळत ठीक नाही आहे. आहे किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांचं कळत नाही. ठीक आहे, अमरसिंह पंडित, मी येतो तुमच्याकडे, पण एक मिनिट आणि पुन्हा मला तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका सांगा. बोंडेजी, मला पक्षाची भूमिका एवढे सांगा. दिवसपर्यंत अनिल महाराष्ट्रात बोंडेजी, मला विदर्भाला पक्षाची पाठीमागे भूमिका ठेवलं पाहिजे. तेव्हा कुठे गेली होती अस्मिता? अनिल बोंडेजी, तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? महाराष्ट्राचे 4 तुकडे किंवा 4 राज्य होणं भाजपला मान्य आहे का? हॅलो जी, मी वस्तू पहा, मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथे आलेलो नाहीये, परंतु एवढं मी निश्चित सांगतो की ज्या भावना मला पक्षामध्ये दिसतात, आणि मला जी वस्तुस्थिती दिसते आहे, मी जे बाबासाहेब आंबेडकर वाचलेलं आहे किंवा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे आदरणीय मागोजी वैद्य आहे त्यांची जी भूमिका ऐकली आणि जे आतापर्यंत अनुभवलं, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की लहान राज्याच्या माध्यमातून जनतेला चांगला न्याय देता येतो. ठीक आहे, म्हणजे भाजपमधल्या बहुसंख्य लोकांची ही भावना आहे. अमरसिंह पंडित, तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या पक्षाचे नेते आज म्हणाले महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं हे कारस्थान आहे असं जयंत पाटील म्हणाले. तुमचं काय म्हणणं आहे यावर? आता डॉक्टर अनिल बोंडे म्हणत होते की फिजिबिलिटीच्या संदर्भातलं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. अहो, जिथं मराठवाड्यातल्या लोकांना कुणी मागणी केली नाही स्वतंत्र राज्याची, तिथं तुम्ही मराठवाड्याचा कशामुळे उल्लेख करायला लागलात? आम्ही मराठवाड्यातले राहणारे लोक आहोत, विनाशर्त आम्ही राज्यामध्ये सामील झालो, एक लढा उभा केला निजामाच्या विरोधात आणि विनाशर्त आमच्या पूर्वजांनी कसल्याही अटी शर्ती घातल्या नाहीत. तुम्ही टाकल्या अटी शर्ती, तुम्ही अटी शर्ती टाकून मराठवाड्यात सामील झालात, आम्ही कसल्या अटी शर्ती घातल्या नाहीत. अहो, जिथं आमच्याकडे प्यायला पाणी नाही, उत्पन्नाचे स्रोत नाहीत आमच्या बरोबर, तिथं स्वतंत्र राज्य निर्माण करून आमच्या पत्रात काय पडणार आहे? आमच्यावर जरूर अन्याय होतोय, आम्ही त्या संदर्भात जरूर विधिमंडळात बोलूया, पण हे सगळं करत असताना, होत असणारा अन्याय आम्ही मांडणी करत असताना स्वतंत्र राज्याचं निर्माण करणं ही आमची भावना मुळीच नव्हती. आमच्या अडचणी अनेक आहेत आणि त्याच्यात ही नवीन अडचण स्वतंत्र राज्य निर्माण करून आम्ही काय साध्य करणार? आमच्यावर थोपू नका. मराठवाड्यातल्या काही लोकांचा या मागणीला पाठिंबा आहे. उदाहरणार्थ महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर असं म्हणाल्या की स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला माझा पाठिंबा आहे म्हणून. काही लोकांचा, एका गटाचा तर पाठिंबा आहे या मागणीला. हे गटाचा नाहीये, तो पक्षाचा आहे, भाजपचा पाठिंबा, भाजपचा आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचा हे पडद्यामागूनचं जे काही काम आहे, त्यांचा एजेंडा भाजप पुढं जे काही पुढे घेऊन येत आहे. आज सकाळी मला अतिशय स्पष्टपणे यांना विचारायचं डॉक्टर अनिल बोंडेंना, ते आता सांगत होते मागो वैद्यांचं, त्यानंतर आनेंचं. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, काल संध्याकाळी, की आने जे काही बोलले ही हॅज एक्सिडेड हिज लाईन्स, या त्यांनी काल सांगितलं आणि आम्हाला ते मान्य नाहीये. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एक बोलतायत, आनेंनी दिलेल्या स्टेटमेंटला ते स्वतः विरोध करतायत की ही पक्षाची आमची भूमिका नाहीये. आणि मग असं बोलत असताना त्यांच्याच पक्षाचे एक सदस्य डॉक्टर अनिल बोंडे म्हणतायत की हे अशा पद्धतीनं 4 राज्याचं निर्माण केलं. मला वाटतं मुळातच भाजपाचे अंतर्गत मतभेद असावेत की नाही. अमरसिंहजी, हे मतभेद आहेत की भाजपचं अशा प्रकारे अनेक तोंडांनी बोलण्याचं धोरण आहे? अगदी तुम्हाला विचारायचं आहे. डॉक्टर रहाटकर ज्या काय या औरंगाबादला सुद्धा नसतात, ते राहणाऱ्या जरी औरंगाबादच्या असतात, ते राहतात त्या दिल्लीला. आणि म्हणून मराठवाड्यातले जे काही प्रश्न आहेत, या पूर्ण प्रश्नांशी ते अनभिज्ञ आहेत. मराठवाड्यातले स्रोत पहा, मराठवाड्यातले उत्पन्नाची साधनं पहा, याचा कसलाही प्रकारचा अभ्यास नसताना केवळ म्हणायचं स्वतंत्र विदर्भाचं निर्माण करणं हे त्यांचा अजेंडा आहे. त्याच्याबरोबर आम्ही फरफटत जावं अशी जर काही त्यांची अपेक्षा असेल तर मराठवाड्याची जनता असल्या प्रकारच्या अशा चुकीच्या याला मुळीच बळी पडणार नाही. अगदी ठणकावून मी इथं सांगतो. ठीक आहे, मी विजय चोरमारे आणि चंद्रकांत वानखेडे 2 पत्रकार आपल्यासोबत आहे. विजयजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, आत्ता यांनी जो मुद्दा काढला, म्हणजे बघा, शिहरी अणेंचा वाद संपतोय, राजीनामा आज सकाळी दिला आणि लगेच मागो वैद्य हे रोज टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर जाऊन बोलणारे गृहस्थ नाहीत.
टेलिव्हिजनच्या पत्रकारांना नागपूरमध्ये निरोप मिळतो, मागो वैद्य मुलाखती देतात सर्व चॅनलला आणि हीच मागणी करतात. तुम्ही कसा अर्थ काढायचा आहे की मुख्यमंत्र्यांनी एका स्वरात बोलायचं, श्रीहरी यांनी एका स्वरात बोलायचं, RSSनी दुसरा अजेंडा पुढे ढकलायचा, ही रणनीती आहे की ते म्हणतात त्याप्रमाणे मतभेद आहेत? खरं तर हा संघ परिवाराच्या कार्यपद्धतीचा एकूण त्यांचं जे फंक्शनिंग याच पद्धतीनं चालत असतं. म्हणजे 4 लोक वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी मांडतात, त्यातल्या कुठल्या तरी एका भूमिकेसंदर्भात पुढे निर्णय होतो आणि पुन्हा ते म्हणतात हे आम्हीच मांडलं होतं. म्हणजे पूर्वीसुद्धा वाजपेयी एक बोलायचे, अडवाणी दुसरं बोलायचे, मुरली मनोहर जोशी तिसरं बोलायचे, आणखी जसवंत सिंग चौथं बोलायचे. त्यातलं एकाचं कोणी ठरलं तरी हे बघा हे पूर्वी आमचे अडवाणी बोलले होते तसंच घडलं होतं. ही त्या संघ परिवाराची एकूण कार्यपद्धती आहे. हा जो आत्ता विषय आहे याचा अणींच्या संदर्भात होता आणि घटनात्मक पदावर होते, त्यामुळं ते बोलणं चुकीचं होतं. वैद्यांनी काय भूमिका मांडावी, आपण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणतो, ही माझी भूमिका आहे, तशी ती वैद्यांची तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय भूमिका मांडावी या संदर्भात म्हणणे, पण पुन्हा संघाची हीच भूमिका आहे का हे स्पष्ट व्हायला पाहिजे. वैद्यांची भूमिका ही संघाची भूमिका अधिक संघाची असं ते म्हणाले नाही, संघाचं पूर्वीपासून मान्य आहे असं संघाची भूमिका सुरुवाती छोट्या राज्यांची पूर्वीपासूनची भूमिका आहे. संघ छोट्या राज्यांचा पुरस्कार करत आलेला आहे, पण ही महाराष्ट्राचे 4 तुकडे करण्याची, महाराष्ट्राचे 4 भाग करण्याची भूमिका संघाची आहे का हे स्पष्ट व्हायला पाहिजे. हे संघाने स्पष्ट करायला संघाचे एक ज्येष्ठ म्हणजे निवृत्त आता जरी माजी प्रवक्ते असले, ज्येष्ठ नेते आहेत, तरी सुद्धा त्यांनी मांडलेली भूमिका आणि पुन्हा या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. सगळ्यात गंभीर मुद्दा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातला आहे. मुख्यमंत्री हे स्वतः विदर्भवादी आहेत. ते आत्ता जरी एकूण घटनात्मक पदावर असल्यामुळे बोलत नाही, ते स्पष्ट करणारे कधीतरी ही भूमिका घेणार आहेत का की मी विदर्भाची भूमिकाही सोडून दिले, हे ते मांडणार आहेत का? हाही मुद्दा. म्हणजे इथं त्यांनी अखंड महाराष्ट्राची बोलायची, नागपूरमध्ये जाऊन म्हणायचं स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणजे तिथल्या चळवळीतल्या लोकांना पाठिंबा द्यायचा. तर ही नेमकी मूळ भूमिका, मूळ माहिती सगळी इथं एकूण मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर आहे. त्या संदर्भात अधिक स्पष्टता व्हायला पाहिजे. मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर तिथं आहे. मला अनिल बोंडे तुमच्याकडे यायचं आहे, मग चंद्रकांत वानखेडेंकडे जायचं आहे. अनिल बोंडे, महत्त्वाचा मुद्दा विजय चोरमारेंनी उपस्थित केला आहे की मुख्यमंत्र्यांची भूमिका एक अधिकृत भूमिका आहे, एक अनधिकृत आहे. विदर्भवाद्यांना तेच पाठिंबा देत आहेत. आता मराठवाड्याची मागणी आलेली आहे. मग मुख्यमंत्री ही सगळी चळवळ, समजा तुम्हाला महाराष्ट्राचे 4 तुकडे करायचे, 4 राज्य करायचं आहे, तर राजीनामा देऊन ही चळवळ का करत नाहीत? भाजपचा हा गुप्त अजेंडा आहे का? हॅलो, बोला अनिल बोंडेजी. हॅलो, बोला बोला. हॅलो, बोला अनिल बोंडेजी, ऐकू येतंय का? हा, ऐकायला येत आहे का? माझा प्रश्न आहे. हो येतोय, ऐकू. बोला बोला. हा, एक सगळ्यात एक हा ऐकायला येतं, मला येतं. हा, एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही संघाची भूमिका आहे की कोणाची भूमिका आहे यापेक्षाही जास्त महत्वाचं की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं. आणि आज भाई जगताप जे म्हणतात आहे, काँग्रेसचे माजी मंत्री असलेले नितीनजी राऊत बरोबर यांनी सुद्धा अणेंना पाठिंबा दिला. बरोबर आहे, यांनी सुद्धा अणेंना पाठिंबा दिला. आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांना जेव्हा वेळ येईल तेव्हा ती भूमिका स्पष्ट करतील. आज त्यांनी सभागृहात सांगितलं की मराठवाड्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ती कदाचित जुळत नसेल, परंतु स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री विदर्भवादी आहेत आणि विदर्भ राज्य झालं पाहिजे, ते कधी ना कधीतरी होणारच. परंतु विदर्भ राज्य होताना विदर्भाची जी थांबलेली प्रगती आहे ती थांबलेली प्रगती पूर्ण करून विदर्भ राज्य झालं पाहिजे, ही सुद्धा भावना अतिशय महत्वाची आहे. आणि त्यामुळं यामध्ये संभ्रमच नाही की विदर्भाच्या बाजूनी की विदर्भवादी मुख्यमंत्री आहेत की नाही याबद्दल माझ्या मनात संभ्रम नाही. ते विदर्भवादी निश्चित आहे. आणि जी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ती जर संघाच्या भूमिकेशी जुळती मिळती होत असेल तर मला असं वाटतं की दोन्ही समाजातल्या घटकांना जर ते वाटत असेल तर अतिशय महत्वाची ती भूमिका आणि ती योग्य भूमिका आहे. भाई काय म्हणतायत बघा, म्हणजे ते म्हणतात मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. 4 राज्यांच्या संकल्पनेला मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पाठिंबा आहे. संघाच्या शाखेतूनच ही वर आलेली कल्पना आहे. आपल्याला हे सगळ्यांना लक्षात घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते आता कळायला लागलेलं आहे की RSS हा खऱ्या अर्थाने याच्या मागचा सगळा ब्रेन किंवा मेंदू जो आहे किंवा हे सगळं जे घडवतं आहे किंवा त्यांच्या जुना एजेंडा आहे तो ते चालवतात आहेत आणि भाजप हा त्यांचा चेहरा आहे. आज योगायोगाने त्यांना इथे राज्य मिळाल्यामुळे 95ला राज्य मिळालं, परंतु
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा त्या ह्याच्यावर दबदबा असल्यामुळे आणि ते ह्याच्या विरोधात होते. शिवसेना नेहमीच याच्या विरोधात होती, त्यामुळे यांना कधी संधी मिळाली नाही. आता हा त्यांचा अजेंडा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर ठेवून चालवण्याचा तो प्रयत्न करतात आहेत. दुर्दैवाने राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खरं तर त्यांची प्रतिक्रिया ह्याच्यावर यायला पाहिजे होती. त्यांनी राऊतांचा उल्लेख केला म्हणून फक्त सांगतो, सारखं बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख करताय, कृपया आपल्याला जी सवय आहे ना, जी RSSला सवय आहे, एखाद्या वाक्यातलं एखादा हे घ्यायचं आणि ते घेऊन पुढे जायचं, एखाद्या पुस्तकातल्या 4 ओळी घ्यायच्या आणि बाकीचं सगळं पाठ बाजूला टाकायचं, हे तुमचं जुनं कारस्थान ते तुमच्यापर्यंत ठेवा. कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हणालेलं हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या माहिती करता आम्ही तिकडूनच त्या भागात नाही येतो, आपण फक्त पुस्तकं वाचलेत, आम्ही त्या चळवळीत येतो. त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच सांगतो की त्यावेळेला त्यांनी जो उल्लेख केला की होय राजधानीचा जो हे आहे, कारण संपूर्ण राज्याचा विकास हा पहिला मंत्रालयातूनच होत होता. आता ZP ज्याला जिल्हा परिषद म्हणतो, आज आपण त्याचं सत्तेचं विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषदेला आलो, पंचायत समितीला आलो आणि पंचायत राज्य गावापर्यंत आलो. त्यामुळे सर्वसामान्याला, शेतकऱ्याला इथे मुंबईपर्यंत येण्याची जी ही आहे ती नाही, तेवढी नाही जेवढी तुम्ही समजताय किंवा तुम्ही भासवताय. त्यामुळे बाबासाहेबांच्या त्या एका विशिष्ट याचा आधार घेऊन आपला एजेंडा जो हे करण्याचा प्रयत्न करत आहात, RSSला काँग्रेसमध्येही फूट पडली ते म्हणतात तसं. नितीन राऊतनी पाठिंबा दिला या मागणीला. विदर्भाच्या मागणीवर काँग्रेसमध्ये पहिल्यापासून 2 मतप्रवाह आहेत, हे मी इथे मान्य करतोय. मी त्याच्यापासून दूर पळतच नाही आहे. त्यामुळे विदर्भाच्या बाबतीमध्ये 2 प्रवाह आहेत. परंतु यांनी जो काय हे सांगतात आहेत, आमदार अनिल बोंडे म्हणतात आहेत, तुम्हाला आठवत असेल हे नेहमी RSSवाले बाबासाहेबांच्या आणखीन एक वक्तव्याचा दाखला देतात. ते पुण्यामध्ये शाखेमध्ये आले होते आणि मग शाखेमध्ये त्यांना असं दिसलं आणि इथे इक्वालिटी सगळी चालले, त्या एक वाक्याचं ते नेहमी भांडवल करतात आणि या एका वाक्याचं भांडवल करतात. आणि त्यामुळे बाबासाहेब हा समग्र बाबासाहेब हा हे पुस्तक वाचून तुम्हाला फारच समजलेला दिसतोय. कृपया बाबासाहेबांची खरी जी चळवळ होती किंवा खरी तळमळ होती ह्या समाजा बाबतीत आणि ह्या आपल्या याच्या बाबतीमध्ये, राज्या बाबतीमध्ये, ती जरा परत एकदा वाचा. विजय चोरमारे. मग मला 2 गोष्टींच्या संदर्भात बोलायचं. एक, अनिल बोंडे जे मगाशी म्हटले की आमचा विकास झाला नाही, आम्हाला काय, एकूण महाराष्ट्राचे 55 वर्षांच्या एकूण महाराष्ट्राच्या वाटचालीत साधारण 1/4पेक्षा जास्त वर्ष मुख्यमंत्रीपद विदर्भाच्या वाटेला आहे. अगदी म्हणजे सुधाकरराव आणि मराठवाडा नाही, आपण मराठवाडा बाजूला ठेवू, तू विदर्भाचं बोलू. सुधाकरराव नाईक असतील, त्यानंतर कन्नमवार असतील, वसंतराव नाईक यांच्या 11 वर्ष आणि आताच्या फडणवीस. तर हे नंबर नाही, हे नंबर 1. म्हणजे विदर्भातल्या हे सगळंच पश्चिम महाराष्ट्रानं किंवा मुंबईनं राज्य केलं नाही, विदर्भाला नेतृत्वाची संधी मिळाली नाही, असं आलेलं नाही. नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, इथं मगाशी काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख, आज नितीन राऊतच नाही, विलास मुत्तेमवार यांनी सुद्धा आनेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. म्हणजे काँग्रेसमध्ये फूट आहे. मला वाटतं राष्ट्रवादीच्या तिथल्या नेत्यांना काही विचारलं तर ते सुद्धा पाठिंबा राष्ट्रवादीतही फूट आहे. फक्त मूळ यातली व्यवहारी भूमिका कोणी घेत नाही. शरद पवारांनी या संदर्भात जी भूमिका मांडली साहित्य संमेलनात, ती मला जास्त महत्त्वाची वाटते. तिथल्या लोकांना काय वाटतं ते लोकांना भेटा, आणि ज्यांना वाटतं ना विदर्भाच्या जनतेचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे, त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवाव्या आणि मग आपलं या लोकांचं मत काय ते सांगा. हे पवार म्हटलं तर खरं तर त्याला सगळ्यांनी त्यालाही तयारी दाखवायला पाहिजे. कारण ह्या नेत्यांचं राजकारणाचा विषय आहे तो विदर्भातल्या सगळ्याच पक्षांच्या निवडणुकीपुरता घ्यायचा आणि त्यांना त्यात. ठीक आहे, आपण नागपूरलाच जाऊया. 1 मिनिट, मी येतो तुमच्याकडे. पण नागपूरला आपल्याकडे चंद्रकांत वानखेडे आहेत. बराच वेळ त्यांना काही मी विचारलेलं नाही, बोललेलं नाही आहेत. चंद्रकांत वानखेडे, तुम्ही ऐकली आहे चर्चा काय चालली आहे? तुम्ही विदर्भातले आहात आणि मला हेही माहिती आहे तुम्ही स्वतंत्र विदर्भवादी आहात, तसं असायलाही हरकत नाही. पण विदर्भाच्या निमित्ताने महाराष्ट्रातली 4 राज्य करावीत ही जी मागोवैद्यांची मागणी आहे, मला याचा राजकीय अर्थ काय आहे ते जरा समजावून सांगा. मला याच्यातला मुद्दा ऐन वेळेवर हे 4 राज्यांची मागणी का आली हे समजत नाही आहे. पण एक याच्यामधलं असं वाटतं की विदर्भाच्या मागणीचा जो रेटा वाढतो आहे तो थोडा पातळ करावा आणि मग हे 4 राज्यांचं एक असं म्हणून
विदर्भ आंदोलनाची जी धार आहे ती बोथट करावी अशी सुद्धा रणनीती असू शकते. मग भाई जगताप ज्या त्वेषात आणि याच्यात बोलत होते म्हणजे संघाच्या संदर्भामध्ये, म्हणजे माझी मतं संघाच्या संदर्भात जगजाहीर आहे, पण मूळ मुद्दा असा आहे की 1960 नंतर 13 राज्यांची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये 10 राज्य ही काँग्रेसने वेगळी केलेली आहेत आणि 3 राज्य ही भाजपची सत्ता आल्यानंतर वेगळी केलेली आहे. त्यामुळे तेलंगणाचं राज्यसुद्धा हे काँग्रेसने वेगळं केलेलं आहे. म्हणून त्यांचं काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी फूट पाडायला आणि विघटन करायला, अमुक तमुक ते राष्ट्र तोडायला वगैरे ही जी भूमिका अशी मांडतायत, अशी भूमिका या पद्धतीने मांडल्या जाऊ नये. छोटी राज्य असावीत ही भूमिका जशी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, तसंच जयप्रकाश नारायण यांचीही भूमिका या संदर्भामध्ये होती आणि प्रशासनाच्या दृष्टीने वगैरे जी काही सोय आहे ती अधिक होते ही याची एक सैद्धांतिक मांडणी होत राहिलेली आहे. फक्त प्रश्न एवढाच आलेला आहे की प्रत्येक वेळेस त्याचं राजकारण केलं जातं. सोय आणि गैरसोय पाहून मग ती राज्य वेगळी करायची नाही करायची हे ठरतं. जसं पंजाबचे 3 राज्य झाली म्हणजे त्याच्यामुळे पंजाबचं काही नुकसान झालं असं मला वाटत नाही. उलट छोट्या राज्यांच्या संदर्भात जो काही रेकॉर्ड आहे म्हणजे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगडचा जो काही हे दिसतो तो असं दिसतोय की मोठ्या राज्यामधून छोटं राज्य वेगळं झाल्यानंतर मध्य प्रदेशचाही विकासाचा दर वाढलेला आहे आणि छत्तीसगडचाही विकासाचा दर वाढलेला आहे. उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल राज्य वेगळं झाल्यानंतर उत्तर प्रदेशचाही विकासाचा दर वाढला आहे आणि उत्तरांचलचाही वाढला आहे. ही अशी उदाहरणं दिसत आहेत. आता या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे भाई काय म्हणतात हे मला माहीत नाही. म्हणजे संघही आपलं राजकारण दामटत असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण विदर्भाचा मुद्दा टोकावर येत असताना ऐन वेळेवर 4 राज्यांची मागणी करणं हे मला असं वाटतं की विदर्भाच्या आंदोलनाची धार बोथट करून परत लक्ष दुसरीकडे वळवायचं असा काय हे आहे की काय असंही वाटतं. कारण मुख्यमंत्री आपल्या अडचणीत येत असतील तर 4 राज्यांची मागणी करून ठेवायची आणि विदर्भवादी फडणवीसांची अडचण करायची की काय किंवा त्यांची जी काही सोय गैरसोय यांच्या मनातले अजेंडे तर म्हणजे वेगवेगळे असू शकतात. पण म्हणजे छोट्या राज्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे वारंवार 105 हुतात्म्यांचा जो काही उल्लेख भाई करतात म्हणजे शिवसेनेची भाषा त्यांच्या तोंडी असते ती त्यांच्या तोंडी दिसते. मूळ मुद्दा असा आहे की म्हणजे विदर्भ महाराष्ट्रात राहावा याच्यासाठी 105 हुतात्मे झाले नाही. मुंबई महाराष्ट्रात राहावी याच्यासाठी हे हुतात्मे झालेले आहेत. त्यामुळे कृपा करून प्रत्येक वेळेस विदर्भ वेगळा मागायला गेलं की 105 हुतात्म्यांचं हे करायचं ही भावनिक ही जी भाषा आहे ती कृपा करून बंद झाली पाहिजे. आणि वास्तव हे आहेच की म्हणजे मुंबईमध्ये जर लोकांची कामं नसती तर मंत्रालय ओस पडली असती आणि जिल्हा परिषदेमध्ये गर्दी झाली असती. कामं पडतात तिथे जावं लागतं. आणि दुसरं असं की सरकार अशा अंतरावर असावं की जिथे माझी हाक तिथे जाईल, माझी बोंब तिथे जाईल. पण दुर्दैवाने इथली हाक मुंबईच्या कानापर्यंत जात नाही. प्रादेशिक वृत्तपत्र वगैरे ही झालेली आहे. अनेक या विषयावर बोलत आहे. चंद्रकांतजी मी येतो तुमच्याकडे, मला या मुद्द्यावर न्यायची आहे चर्चा. पण भाई तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे ना? नाही, कारण त्यांनी वारंवार माझ्या नावाचा उल्लेख केला आणि शिवसेनेची भाषा वगैरे ते काय म्हणत आहेत. आणि तुमचा जो प्रश्न होता तो सुरुवातीलाच मी सांगितलं की हा मुंबईशी संदर्भात मुंबईला याच्यापासून वेगळं करणं, केंद्रशासित करायचा म्हणून तो विषय हा येणारच. विदर्भ म्हणजे त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर ठेवून, कारण विदर्भ हा तशी आपली महाराष्ट्राच्या पूर्व महाराष्ट्राची एक जुनी एक दुःख आहे की दुखणं आहे. कुठल्याही बाबतीमध्ये छोटी राज्य होऊ नये असं काही न समजण्याचं मला न कळण्या इतका राज्यांना तुमचा सुद्धा पाठिंबा आहेच. आमच्या सरकारने बाकीची छोटी राज्य केलेली आज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हणतात आहेत ते खरं आहे की ती राज्यात त्यांनी प्रगती केली आहे. परंतु माझा जो हे आहे रोख जो आहे तो एका गोष्टीकडे आहे की यांचा जो एक एजेंडा आहे RSSचा जो जुनाच आहे आणि तो त्याचा वापर करून
या भाजपचा हे घेऊन संरक्षण घेऊन किंवा भाजपच्या सत्तेचा आरसा पुढे करून जो करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या बाबतीत आहे. आणि जसे ते विदर्भाच्या समर्थनार्थे आहेत, आम्ही संयुक्त महाराष्ट्राचे आणि एकत्र महाराष्ट्राचे आम्ही ह्याचे आहोत. त्यामुळे आमची मतं फार तुमच्या मतापेक्षा काही कमी ह्याची आहेत असं काही समजण्याचं कारण नाही. आपण पत्रकार असलात तरी म्हणजे तुमचा आदर ठेवूनच मी बोलतोय ते, कारण आपला बुद्ध्यांक माझ्यापेक्षा मोठा असू शकतो, परंतु त्याचा अर्थ मला माझी भूमिका मांडलेली माझी भूमिका ही आक्रमक आणि शिवसेनेसारखी समजण्याचा निदान जो काय आपण हे करत आहात तो कृपया करू नका. त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या कुठच्याही भूमिकेला काँग्रेस म्हणून आणि व्यक्तिगत भाई जगताप म्हणून कामगार क्षेत्रातला म्हणून सुद्धा चळवळीतला म्हणून मी कधीही समर्थन केलेलं नाही. परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेचा जेव्हा प्रश्न येईल, मराठी माणसाच्या अस्मितेचा जेव्हा प्रश्न येईल, त्यावेळेला एक मराठी म्हणून ही माझी भावना मी माझी भावना व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काय मला तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता लागणार नाही. बाई मी एक ब्रेक घेणार आहे, पण सगळ्या पाहुण्यांना मला सांगायचं आहे ब्रेक नंतर मी भूमिका एका अत्यंत वादग्रस्त मुद्द्याकडे देणार आहे आणि मलाच तो मुद्दा मांडायला हवा. कृपया गैरसमज करून घेऊ नका. पण अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा की जनतेच्या सुखाचा महत्त्वाचा. जर छोटी राज्य करून जनता सुखी होणार असेल तर महाराष्ट्राची 4 छोटी राज्य का करायची नाहीत हा मुद्दा मला सगळ्यांना विचारायचा आहे. आणि ही संकल्पना जी आहे ती व्यवहार्य आहे का हे सगळ्यांना विचारायचं आहे. व्यवहार नसेल तर वादच निर्माण होत नाही. पण विदर्भ वेगळ्या झाल्याने विदर्भातले लोक सुखी होणार असतील, मराठवाड्यातले लोक सुखी होणार असतील, कोकणातले लोक सुखी होणार असतील तर 4 राज्य का निर्माण करायची नाही हा मुद्दा मला चर्चेसाठी पुढे आणायचा आहे. पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, महाराष्ट्राची 4 राज्य करण्याची भूमिका व्यवहार्य आहे का? बघा या क्षणाला लोक काय म्हणतायत. नाही म्हणतायत 72% लोक. 72% लोकांना हा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राच्या विभाजनाचा मुद्दा पटलेला नाही आहे. महाराष्ट्र एक राहावा असं वाटतंय. पण ब्रेक नंतर मी पुन्हा या मुद्द्यांवर येणार आहे. लक्षात घ्या, हा भावनेचा मुद्दा नाही. चर्चा केली पाहिजे, तर्कशास्त्राच्या आधारे चर्चा केली पाहिजे आणि भूमिका व्यवहार्य आहे की नाही हे तपासलं पाहिजे. ब्रेक नंतर ही चर्चा करूया. ब्रेक नंतर अमरसिंह पंडित यांच्यापासून मी सुरुवात करणार आहे. अमरसिंहजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी जो मुद्दा मी मांडला 4 राज्य एक कल्पना म्हणून, म्हणजे होतील की नाही वेगळा मुद्दा, पण कल्पना म्हणून ही व्यवहार्य आहे का? 4 वेगळी राज्य झाली तर जनता अधिक सुखी होईल का? आता आमचे ज्येष्ठ सहकारी भाई जगताप म्हटले की 4 राज्य आपलं लहान लहान राज्यांचं निर्माण करणं काय आमच्या वतीनं त्याची काय हरकत असू शकणार नाही. तुमच्या पक्षाचाही पाठिंबा आहे, छोट्या राज्यांना तुमच्या पक्षाचाही पाठिंबा आहे. मी मराठवाड्यातला लोकप्रतिनिधी या नात्यानं मी माझं मत मांडत आहे. इथं एखाद्या राज्याचं निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टीचं आपण असेसमेंट करणं गरजेचं आहे की त्या राज्याचं निर्माण केल्यानंतर त्या राज्याचा विकास स्वतःच्या जीवावर होऊ शकतो का, तिथलचे उत्पन्नाचे स्रोत आपण तपासून पाहिले पाहिजेत, तिथलची एकूण इंडस्ट्री पाहिली पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिली पाहिजे, दळणवळणाचे मार्ग आपण सगळं पाहिलं पाहिजेत, रेल्वे वगैरे हे सगळे मुद्दे आपण जर काही सगळं याचं असेसमेंट केल्यानंतर आपण फायनल कन्क्लुजनला येणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ज्याचा आधार घेऊन, कोणचा आधार घेऊन हे बोलतायत मला माहीत नाही, या 4 राज्याच्या निर्माण करण्याचा किमान 4चं आपण इथं आव्हान केल्यानंतर 4 राज्यांच्या संदर्भात बोलल्यानंतर विदर्भात तरी का म्हणजे आपल्याला करता येईल का, ही भूमिका जर काय RSSची असेल तर मला माहीत नाही. परंतु आज या घडीला तरी या 4 राज्यांचं निर्माण करणं त्या 4 राज्यांना ते अतिशय धोकादायक होईल. याचं कोणतंही असेसमेंट न करता करायचं म्हणून करायचं, पण असं का तुम्ही म्हणताय करायचं आहे हे अतिशय चुकीचं होईल. नाही, विदर्भवाद्यांचं असं म्हणणं आहे विदर्भ स्वतंत्र राज्य म्हणून आर्थिकदृष्ट्याही सक्षम होऊ शकतं. हे मला मान्य आहे, विदर्भ स्वतंत्र राज्य म्हणून होऊ शकतं, किंबहुना ते करायला लागलेत. आता आज काय न्यायचं राहिलेलं आहे, IIT नेलेलं आहे त्यांनी, IIIT नेलं आहे, एम्स नेलेलं आहे. आता काय त्यांनी विदर्भाला न्यायचं राहिलेलं आहे. या बजेटमध्ये आपण जर काय पाहिलं आणि केंद्रात सुद्धा जे काही बजेट राज्यात येत आहेत ते सगळे विदर्भाकडे चाललेले आहेत. या विदर्भाला पूर्णपणे आता सध्या असलेल्या सत्तेच्या जोरावर सक्षम करण्याचं काम हे विद्यमान राज्यकर्ते करत आहेत. आणि हे करत असताना मराठवाडा असेल हे अनिलजी तुमच्याकडे याच्यावर दुर्लक्ष करून तिथं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मराठवाड्यातले आमदार आहात, मराठवाडा सक्षम होणार नाही स्वतंत्र केलं तर राज्य म्हणून? आज मी तिला स्वतंत्र राज्यच केलं तर मराठवाड्यावर ते अन्याय केल्यासारखं होईल, हे शक्य होणार नाही. आज त्याचे उत्पन्नाचे स्रोत अतिशय कमी आहेत. जिथं कुठून राज्याला उत्पन्न मिळायला पाहिजे, इंडस्ट्रीची वाताहत झालेली आहे, पिण्याचं पाणी नाही हो तिथं,
साधारण 4.5 वर्ष झालं मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना अचानक तुम्ही अशा प्रकारचा जर काही निर्णय केला तर मराठवाड्याचा हा निर्णय अतिशय धोकादायक होईल. मराठवाड्याच्या लोकांना पचणारा नाहीये तो निर्णय. आज मी तिला भविष्यात ठीक आहे करणार असताल तर ठीक आहे. आम्ही तर आजही म्हणतो की विद्यमान राज्यकर्त्यानं या मराठवाड्यावर अन्यायच केलेला आहे, परंतु अशा परिस्थितीत अन्याय केला म्हणून एकदम टोकाची भूमिका घेणं आज मी तिला आम्हाला परवडणारं नाहीये. आज ठीक आहे अनिलजी, विदर्भातली परिस्थिती मराठवाड्यापेक्षा वेगळी आहे का? अमरसिंह पंडित म्हणतात की मराठवाडा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, उत्पन्नाचे स्रोत नाही आहेत, महसूल मिळणार नाही एवढा. काय म्हणणं आहे तुमचं अनिल बोंडे? पहिल्यांदा मी एक स्पष्ट करतो की अमरसिंह पंडित आणि भाई जगताप सध्या कन्फ्युज आहे. यामुळे कन्फ्युज आहे की ते अगोदर म्हटले की विदर्भाचे एवढे मुख्यमंत्री झाले, मग विदर्भ का पाठीमागे राहिला, आणि त्याच वेळेला म्हणतात की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ता आल्यानंतर विदर्भामध्ये सगळं घेऊन चालले. म्हणजे प्रश्न हा आहे की अगोदर आदरणीय वसंतरावजी नाईक, कन्नमवारजी, सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं कंट्रोल पश्चिम महाराष्ट्राच्या हातात जोपर्यंत होतं तोपर्यंत ते गोड होते. आणि जेव्हा ते स्वतंत्र निर्णय घ्यायला लागले तेव्हा त्याच महान नेत्यांना हटवण्याचं काम यांनी केलं. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री हा विदर्भातला सुपुत्र आहे असं अभिमानानं सांगायला पाहिजे की खमकेपणाने विदर्भावर होणारा अन्याय दूर करण्याची भूमिका, मराठवाड्यावर होणारा अन्याय दूर करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. पंडितांना हे कळायला पाहिजे की मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले नेते जेव्हा कोणत्याही पक्षाचे असो पाणी सोडण्याचं नाकबूल करतात, आंदोलन करतात, तेव्हा खमकेपणाने याच मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मराठवाडा आणि विदर्भ या दोघांनाही न्याय देण्याचं काम सध्याच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांचं सरकार करत आहे. परंतु यांची एवढी कन्फ्यूज भूमिका आहे की एखाद्या अनिलजी ऐका, अनिलजी तुम्ही स्वतःच्याच वक्तव्याच्या विरोधात बोलतात. अनिलजी ऐका, तुम्ही स्वतःच्याच वक्तव्याच्या विरोधात बोलतात. मला सांगा, जर तुमचे मुख्यमंत्री मराठवाडा आणि विदर्भाला न्याय देत असतील तर वेगळ्या राज्याची मागणी कशासाठी? काय गरज आहे? तुम्ही न्याय देताय म्हणून सांगताय ना? सांगतो ना. नाही, न्याय देतात म्हणजे अगोदर ऐका संपूर्णतः मी स्पष्ट आहे आणि मी कन्फ्यूज नाही. न्याय देतात म्हणजे आतापर्यंत झालेला जो अन्याय आहे, तो जो बॅकलॉग आहे तो दूर करण्याचा एक प्रयत्न तो करतात आहे. परंतु संपूर्णतः राज्याला जर डेव्हलप व्हायचं असेल तर सेपरेट स्पष्टपणे स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यानंतर याच्यापेक्षाही 10 पट वेगाने प्रगती होऊ शकते, हे छत्तीसगडनी दाखवून दिलेलं आहे. आज तुम्ही छत्तीसगडमध्ये जाऊन पहा, रायपूर, बिलासपूर, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यासोबतच ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि त्याच वेळेला मध्य प्रदेशामधलं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, दोन्ही ठिकाणचं डेव्हलपमेंट सायमल्टेनियसली त्यांचा ग्रोथ रेट वाढलेला आहे. आणि तीच परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भाची आहे, विशेषतः विदर्भाची. आणि विदर्भ आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम राज्य आहे हे अनेक तज्ज्ञांनी, खांदेवाले म्हणून अर्थतज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांपासून तर किंमतकर माजी आमदार यांनी अनेक वेळा पटवून दिलेलं आहे, अनेक वेळा सांगितलेलं आहे. परंतु त्यावर जर कानाडोळाच करायचा असेल, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनाही मानायचं नसेल, त्यांचेही विचार पटत नसेल आणि स्वतः फक्त मराठी अस्मिता, अरे कसली मराठी अस्मिता? एवढे दिवसपर्यंत पाठीमागं ठेवलं एका भावाला, तेव्हा मराठी अस्मिता जागृत नाही झाली. जर पाणी मराठवाड्याला पाहिजे ते पाणी आपण रोखतो तेव्हा तुमची मराठी अस्मिता समोर येत नाही. मग मराठी अस्मितापेक्षा आमचं जगणं महत्वाचं आहे हे का समजून घेत? अगदी बरोबर आहे. भाई आणि अमरसिंग नंतर मी विजय चोरमारेंकडे जाणार आहे, पण त्यांचा जो प्रश्न आहे महत्वाचा आहे. मराठी अस्मिता कशात आहे? तिथे लातूरला पाणी मिळत नाही, मराठवाड्याला पाणी मिळत नाही, विदर्भावर अन्याय होतो, तिथला शेतकरी आत्महत्याग्रस्त राहतो इतकी वर्ष. मग मराठी अस्मिता फक्त घोषणांमध्ये आणि झेंड्यामध्ये आहे का? नाही, मुळात त्यांना फक्त एक गोष्ट सांगू इच्छितो की कन्फ्यूज कोड आहे हे मला माहीत नाही, पण मी याच्यासाठी कन्फ्यूज नाही की सगळ्यात जास्त काळ काँग्रेसच्या राज्यातला मुख्यमंत्र्यापदाचा काळ हा वसंतराव नाईकांनी 11 वर्ष केला. त्याच्यानंतर मराठवाड्याचे आमचे नेते सन्माननीय विलासराव देशमुख यांनी केलं 9 वर्ष केलं. त्यामुळे आम्ही याच्यात काही कन्फ्यूज असण्याचं काही कारण नाही. आणि त्यावेळेला विरोधी बाकावर राहून बेबीच्या डेटापासून ओरडणारे आत्ताचे मुख्यमंत्री, आपण जो स्वतः आता विषय काढला बॅकलॉगचा, त्याच्या संदर्भात असलेले ॲग्रीमेंट्स
नागपूरच्या संदर्भामध्ये, विदर्भाच्या संदर्भामध्ये ते सरकारमधले असलेले ॲग्रीमेंट्स आणि तो बॅकलॉग नाही असा मी कधीच हे केलेलं नाही. तो बॅकलॉग आहे आणि तो कालांतराने वाढत गेला, हे खरं आहे. परंतु आज ज्या सक्षम मुख्यमंत्र्यांचं आपण सांगत आहात, जे विदर्भाच्या ह्या विकासासाठी जे काही करत आहेत, मग ते जर करत असताना तो बॅकलॉग काढण्यासाठी त्यांच्याकडे 5 वर्ष असताना मग वेगळ्या विदर्भाची काय हे आहे हे मला कळत नाही. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट मी म्हणालेलो आहे की वेगळा विदर्भ हे महाराष्ट्राचं जुनं दुखणं आहे, हे मी म्हणालोय. आणि नुसतं जुनं दुखणं पण भाई, नाही, मला तुम्हाला तर विचारायचं तिथल्या आहे, तुम्हाला मला विचारायचं आहे, विदर्भातल्या लोकांना जर वाटत असेल, विदर्भातल्या लोकांना वाटत असेल तर आपलं स्वतंत्र राज्य पाहिजे, जुनं दुखणं या आहे, स्वतंत्र उपचार राज्यात करा ना. आपण सुखी होऊ, तर का नाही द्यायचं त्यांना स्वतंत्र राज्य? आम्ही एक गोष्ट स्पष्टपणे मी सांगू इच्छितो, याच्यापूर्वी सांगितले की यामध्ये हे फक्त काहीतरी भाजपचा अजेंडा आहे असं काही करण्याचं तुमच्या कारण नाही. पक्षाचे लोकही आम्ही आहेत. मराठीत बोलणार आहोत. आम्ही मी ते म्हणालो इंग्लिशमध्ये थोडी बोलणार. आमचे विलास मुत्तेमवार असतील, ते मंत्री असताना सुद्धा किंवा हे आमचे नितीन आमचे राऊत असतील किंवा आमचे सगळे नेते, की त्यांनी ही भूमिका विदर्भाच्या बाजूनेच, विदर्भाच्या राज्याच्या बाजूनेच नेहमी मांडलेली आहे. त्यामुळे हा त्यांचा. पण भाई, तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं. मला मी तुमच्या एका प्रश्नाला किती उत्तर मी दिवस मराठी सुरुवातीला अस्मिता, दिलं. भावनेच्या भरावर आपण किती दिवस राहायचं? नाही, मराठी अस्मिता आणि राज्याचं विघटन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समजा उद्या समजा विदर्भ झाला, 1 मिनिटापुरता आपण हा विचार करू, विदर्भ झाला, मग तिथे मराठी अस्मिता नसणार असं म्हणणं आहे? मराठी भाषा, मराठी संस्कृतीच असणार. माझं मग त्या मराठी पण महाराष्ट्र एक राहण्यातच मराठी अस्मिता, याला काय अर्थ नाही, आहे? माझं जर म्हणणं असं छत्तीसगड आहे. वेगळं होऊ शकतं मध्य मराठीच प्रदेशातून, अगदी- तर विदर्भ का अगदी- वेगळा होऊ नये? अगदी. आणि म्हणून मी म्हटलं की छत्तीसगड असेल किंवा इतर अगदी पंजाब असेल किंवा हरियाणा असेल, त्या काळची ती परिस्थिती करून काँग्रेस सरकारने घेतलेले हे निर्णय आहेत. आणि त्यामुळे मला त्या भूमिकेशी मला अजिबात हे नाहीये. मला विजय चोरमारे तुमच्याकडे यायचं आहे, कारण तुम्ही राजकारणी नाही आहात, पत्रकार आहात. मला हा प्रश्न चर्चेलाच घेतला पाहिजे की मराठी अस्मिता म्हणजे काय? मराठी अस्मिता म्हणजे पुतळे, मराठी अस्मिता म्हणजे झेंडे, मराठी अस्मिता म्हणजे घोषणा. आपण मराठवाड्याला पाणी नाही देणार, आपण विदर्भावर अन्याय करणार आणि म्हणणार नाही तुम्ही महाराष्ट्रात राहिलं पाहिजे कारण मराठी अस्मिता आहे. याला काय अर्थ आहे? मुळात मराठी अस्मिता हीच एवढी भोंगळ गोष्ट गेल्या काही वर्षात आपण बघतोय. म्हणजे परप्रांतीयांची टॅक्सी फोडणं म्हणजे मराठी अस्मिता, म्हणजे या पद्धतीनं आपली अस्मिता व्यक्त होत असते. तर ह्याचे एक नीट म्हणजे काय हे प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं ठरवायला पाहिजे. ते खूप मला वाटतं अधिक व्यापक असायला पाहिजे आणि मराठी मान अभिमानानं उंच करेल अशी मराठी अस्मिता असायला पाहिजे. मराठी अस्मिता म्हणजे बाहेरच्या राज्यात महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला खाली मान घावायला लागेल, शरम वाटायला लागेल अशी ही मराठी अस्मिता असू नये असं मला वाटतं. आता मुद्दा आहे स्वतंत्र विदर्भाचा आणि एकूण ह्या 4 राज्यांच्या व्यवहार्य संकल्पनेचा. प्रश्न भावनिक आहे. म्हणजे अखंड महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र हा सगळ्यांच्या दृष्टीनं भावनिक प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याला ती मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे तो एवढा सहज सुटणारी गोष्ट नाही. त्यावर नीट राजकारण बाजूला ठेवून विचार करायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं पवारांनी जी भूमिका मांडली होती की स्वतंत्र विदर्भ ही मागणी विदर्भातल्या 4 पत्रकारांची आणि 10 राजकीय पुढाऱ्यांच्या असं दिसतंय, असं शरद पवार म्हणाले. नाही, मला सुद्धा पत्रकार तुम्हालाही म्हणून असं दिसतंय, असं दिसतंय. मगाशी चंद्रकांत वानखेडे साहेब असं म्हटले की विदर्भाचा प्रश्न अत्यंत टोकाला आला असताना ती मागणी पातळ करण्यासाठी ही 4 राज्यांची मागणी आहे. कधी विदर्भाचं आंदोलन गेल्या काही, म्हणजे ज्या पद्धतीनं तेलंगणातल्या नेत्यांनी सगळं पणाला लावलं गेल्या काही, म्हणजे मला कळतं या ह्याच्यात विदर्भातल्या कुठल्याही नेत्याने विदर्भातल्या कुठल्याही आंदोलनानं स्वतःला स्वतंत्र विदर्भासाठी पणाला लावलेलं नाही. फक्त सोयीपुरता, तोंडी लावण्यापुरता विदर्भाचा मुद्दा प्रत्येकानं घेतलेला आहे. खरोखर तशी तड असलं, खरोखर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर पवार म्हणतात तसं निवडणुका लढवाव्या. खरं तर ही लोकांची मागणी नाही असंच आतापर्यंत दिसतंय. ते मला वाटतं विदर्भातल्या लोकांची ही 4 पुढाऱ्यांच्या आपण जाऊया चंद्रकांत वानखेडे. आणि मला पुढचा तो मुद्दा, मग हा भावनिक प्रश्न एकदा सोडवल्यानंतर आपला पुन्हा व्यावहारिक प्रश्नाकडे यायला पाहिजे. छोट्या राज्यांची मागणी हे कितपत व्यवहार्य आहे? तर व्यवहार्य आहे मला असं वाटतं का, म्हणजे हे चर्चेसाठी मी मांडतोय, नाहीतर लोक मलाच महाराष्ट्र द्वेष्टा म्हणतील. चर्चा केली पाहिजे सर्व बाजूंनी. चर्चा मोकळे. तुम्हाला असं वाटतं का, समजा विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असेल तर विदर्भ वेगळा करायला हरकत नाही? हे म्हणतायत मराठवाडा होणार नाही, तपासलं पाहिजे. समजा मागो वैद्य म्हणतायत कोकण राज्य करा, मुंबई राजधानी करा, काय होतंय तपासलं पाहिजे. या नव्या काळातल्या संकल्पना आहेत, याचा आपण विचार तरी करायला पाहिजे. म्हणजे लगेच उद्या होईलच नाही, पण विचार करायला पाहिजे का अस्मितेच्या पाठी जायला पाहिजे? व्यवहार्य पातळीवर आपला विचार करायलाच पाहिजे.
कारण आत्ता पुन्हा या 4 राज्यांच्या संदर्भात बघितलं तर जे पाऊसमान आणि सगळी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती सगळं बघता नागपूर हे एकूण विदर्भ हे स्वतंत्र राज्य, सक्षम राज्य होऊ शकतं. कोकणमधली परिस्थिती बघता मुंबई कोकण हे स्वयंपूर्ण स्वतंत्र राज्य होऊ शकतं, ती क्षमता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा क्षमता आहे, पण प्रश्न आहे तो आत्ता एकूण सगळं बघता पाऊसमान, शेती हे सगळं बघता मराठवाड्याचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर स्वतंत्र राज्य झाल्यानंतर आंतरराज्य पाणी प्रश्न जे निर्माण होतील ते पाणी प्रश्न खूप गंभीर स्वरूपाचे असतील. या पुढच्या भविष्यातल्या प्रश्नांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. हे विचाराच्या पातळीवर याचा अर्थही 4 स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजेत अशी भूमिका होत नाही. बरोबर आहे, आपण विचार करायला पाहिजे. तर या छोटी राज्य मुद्द्यात आणि हो अर्थशास्त्राच्या अर्थकारणाच्या पातळीवर विचार व्हायला पाहिजे. भावनिक पातळीवर माझं नेहमी म्हणणं असतं की आर्थिक प्रश्नांची भावनिक पातळीवर उत्तर शोधता कामा नयेत. आर्थिक प्रश्नांची उत्तर आर्थिक पातळीवर शोधायला पाहिजेत. अगदी बरोबर आहे. अमरसिंहजी, मी येतो तुमच्याकडे. मला आधी वानखेडेंकडे जायचं आहे. चंद्रकांत वानखेडे, संघाशी तुमचे मतभेद असोत की तुम्ही सहमत असाल हा मुद्दा नाही, पण मागोवैद्य जे म्हणतायत 3 कोटी लोकसंख्या असावी, हे व्यवहार्य आहे का? अशा प्रकारे छोटी राज्य, बरोबर आहे, छत्तीसगडचं उदाहरण आहे आणि ते अगदी आपल्या समोर आहे की छत्तीसगडचा विकास जास्त झालेला आहे छोटं राज्य झाल्यावर. विदर्भाचंही ते होऊ शकतं, पण महाराष्ट्रातल्या इतर भागांचं काय? निखिल, इतर भागांच्या संदर्भात माझा अभ्यास नाही, पण जसं विदर्भाच्या संदर्भात आता यांनी म्हटलं की विदर्भाची मागणी जनतेची नाही असं तुम्ही सांगणं म्हणजे मला याचं फार वाईट वाटतं. कारण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं याची झालेली आहेत. म्हणजे जामवंतराव धोट्यांच्या काळांमध्ये झालेली मोठी मोठी आंदोलनं विदर्भाने पाहिलेली आहेत, किंवा 2010मध्ये झालेला विदर्भाचा अभूतपूर्व बंद, म्हणजे त्याचे सगळे 2010च्या वृत्तपत्रांची कात्रणं पहा, 100% अभूतपूर्व बंद झालेला आहे. अर्थात या आंदोलनामध्ये चढ उतार झालेले आहेत, हे मला मान्य आहे, पण जनतेची ही मागणी नाही असं बाहेरच्या लोकांनी आमच्यावर म्हणजे थोपवणं हा थोडा जरा अतिरेक आणि अन्याय वाटतो. दुसरं असं की समजा म्हणजे मी मराठी आहे, मला मराठीची अस्मिता नाही का, मला मराठीचा अभिमान नाही का, पण त्यांनी मला अस्मिता शिकवायची आणि जबरदस्तीने मानगूट धरून मला नाही माझ्यासोबत बसलंच पाहिजे असा आग्रह धरायचा, अट्टहास धरायचा, ही कोणती भावना आहे मला माहिती आहे. मला एका बाजूला विदर्भातले लोक आळशी आहे, तमुक आहे, तमुक आहे असं म्हणायचं, आणि दुसरं असं की आमच्यासारख्या नालायक माणसांना आमच्यासोबतच राहिलं पाहिजे असाही आग्रह धरायचा. म्हणजे ही भाषा, माझं काय म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या हे अनेक वेळा वारंवार हे सिद्ध करण्यात आलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. दुसरं असं की जे आयोग नेमल्या गेले, मग दार कमिशन असेल, फाजल अली कमिशन असेल, त्यांनी दिलेल्या अहवालांमध्ये या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करण्यात आलेला आहे, आणि तरी देखील हे प्रश्न वारंवार उपस्थित करायचे मला असं वाटतं हे योग्य नाही. विदर्भाची जनभावना आता कशी, म्हणजे तेलंगणाचं प्रत्येक वेळेस उदाहरण हिंसेचं देऊन ही मानसिकता कदाचित विदर्भाची नाही आहे, पण 2010चा म्हणा त्याच्या आधी झालेल्या आंदोलनाचे सगळे म्हणजे मागे आम्ही साधे 4 जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोग केले, जनमत चाचणी केली. मी तुला सांगतो या 4ही जिल्ह्याच्या ठिकाणी 97% लोकांनी म्हणजे विदर्भाच्या बाजूनी मतदान केलं. आता हे योग्य आहे अयोग्य आहे याची तपासणी करत बसावी, पण म्हणजे नागपूरमध्ये म्हणजे 6 लाख लोकांनी मतदान केलं, म्हणजे अमरावतीला जवळजवळ 90,000 लोकांनी मतदान केलं, चंद्रपूरला 3 लाख लोकांनी रांगेत लावून मतदान केलं. हे प्रयोग आम्ही करतोय. माझं काय म्हणणं आहे की हे सिद्ध करण्यासाठी एखादी वेगळी यंत्रणा काही असेल तर ते सिद्ध करा, आणि हा जो अट्टहास आहे तुमचा की विदर्भ वेगळा झाला म्हणजे देश तुटेल वगैरे, ह्या भावनिक याला काही अर्थ आहे असं मला नाही वाटत. अमरसिंह पंडित, नाही, मला फक्त त्यांच्या त्या एका गोष्टीवर मला फक्त टिप्पणी करायची आहे, ती अशी की होय आंदोलनात्मक जेव्हा हे करत आहात, ह्या सगळ्या आंदोलनाचा जो काय तुम्ही मार्ग लोकशाहीचा हे केलं त्याचं स्वागतच केलं गेलं, त्याच्याबद्दल कोणी हे केलेलं नाही. परंतु तरीसुद्धा जसं आता अमरावतीला 90,000 लोकांनी मतदान केलं विदर्भाच्या बाजूने असं जेव्हा ते म्हणतात आहेत, त्यावेळेला अमरावती विभाग हा म्हणजे 90,000चा आहे असं काय समजण्याचं फक्त कारण नाही. ह्याचे अनेक कंगोरे आहेत, पण त्या मताशी तुमच्या, म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की विदर्भ
वेगळा विदर्भ किंवा विदर्भ हा महाराष्ट्राचा याच्यातलं दुखणं आहे, याच्याबद्दल कुणाचं काही दुमत असण्याचं कारण आहे माझं तर मुळात नाही आहे. पण उद्या वेगळ्या विदर्भाचा निर्णय केला केंद्र सरकारने तर काँग्रेस पाठिंबा देणार की नाही? असं आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही वेगळा विदर्भ ची हे करणार नाही. कारण ह्याच्यापूर्वी सुद्धा आमचं सरकार असताना आमच्याच लोकांनी, मी सांगितलं की काँग्रेसमधल्या आमच्या लोकांनी अशा पद्धतीची मागणी केली आणि ती काँग्रेसने पक्षाचं धोरण म्हणून आम्ही ती नाकारलेली आहे. की आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र हा एक तंत्र राहावा, एक संघ राहावा, ही आमची भूमिका आहे आणि ह्याच्या अगोदरही ती अनेक वेळेला आम्ही जाहीर केलेली आहे. फक्त मला त्यांना म्हणजे चंद्रकांत रावांना ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि चळवळीतले तेही आहेत, म्हणजे ह्या विदर्भाच्या चळवळीतल्या फार प्रामुख्याने पुढे हे झालेले आहेत. आता प्रश्न असा राहतो की एका विभागाच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्याचा आधार घेऊन महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा जो प्रयत्न केला आहे. आता हे विजयराव बोलले, फक्त त्यांच्या एका गोष्टीची सांगतो मी, अस्मिता ही माझी तेवढी पातळ अस्मिता नाही की 4 यांना परप्रांतीयांना मारणं त्याला मी अस्मिता कधीच समजत नाही. उलट त्याच्या विरोधामध्ये नेहमीच आम्ही भूमिका घेतलेली आहे. मी एक मराठी अस्मिता म्हणजे फक्त राज ठाकरे दाखवतात ती अस्मिता किंवा उद्धव ठाकरे दाखवतात ती अस्मिता असं काही समजण्याचं कारण नाही. आम्ही सगळे मराठी आहोत की, आणि ते आम्ही विविध ह्याच्यात आहोत ना. आम्ही कधी याचा धर्माचा विचार केला नाही, आम्ही कधी पंथाचा विचार केला नाही किंवा ह्याचा विचार केला, तरी सुद्धा आम्ही मराठी आहोत की. त्यामुळे आमची अस्मिता म्हणजे तिची अगदी डायरेक्ट कंपॅरिझन याच्याजवळ करायची ती कृपया करू नका. त्यांचं त्याच्यात राजकारण असू शकतं, आमच्या ह्याच्यामध्ये अजिबात राजकारण नाही, हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून भाई शिवसेनेने न बोलण्याचा निर्णय घेतला. मला त्याचं सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतंय. महाराष्ट्राचे 4 तुकडे करा अशी सूचना येते आणि शिवसेना बोलत नाही. आणि शिवसेना बोलत नाही. आणि फक्त आम्ही जर असं उद्या म्हणालो, मला आठवते, तुम्हाला आठवत असेल, आपण हा एक एपिसोड केला होता, मी असं म्हणालो मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत, आज एवढी मोठी लोकसंख्या आहे तर 2 जिल्ह्याची वेगळ्या महानगरपालिका असल्या पाहिजेत. त्याच्यावर केवढा गहजप केला होता या लोकांनी. म्हणजे जुनीच मागणी आहे मुंबईच्या 3 महानगरपालिका कराव्यात म्हणून. आणि तेच मी म्हणालो होतो की उपनगर जिल्हा हा आज आहे, मुंबई जिल्हा आहे. तो विषय जरी आज नसला तरी, कारण त्याच्यावर आपण अनेक वेळेला हे केलं आणि त्याच्यावर शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी केवढा मोठा गजब केला होता. आज गप्प का, याचं मला मोठं गौड बंगाल वाटतंय आणि मला मोठं आश्चर्य वाटतंय. अमरसिंगजी, नाही, आता आपण जे काही म्हणत होते ती शिवसेना अचानकपणे गप्प बसते. कालपर्यंत नाणेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात 4 आणे म्हणणार कालपर्यंत अतिशय तडाख्यानं सभागृहात बोलणारी आज शिवसेना गप्प का, मला काही लक्षात येत नाही. आनेंच्या राजीनाम्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं ना, आनेंनी राजीनामा दिल्यानंतर पुढं जे कालपर्यंत म्हणत होते शिवसेनेचे नेते मंत्रीगण की त्यांच्यावर गुन्हाही नोंद करावा, पण आज अचानक त्यांनी तलवारी म्यान का केलं हे मला कळलं नाही. का आज सकाळी भाजपाचे लोक अचानक पायऱ्यावर आले आणि देवनार डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात त्यांनी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या संदर्भातली चौकशी करावी अशी जी काय आग्रही मागणी मांडलेली आहे. आणि ती मागणी मांडत असताना या भीतीने की काय की आता देवनारची चौकशी येते का काय म्हणून शिवसेनेने तलवार म्यान केलं का काय, अशा प्रकारची शंकेला वाव निश्चितच असू शकतील. म्हणजे कालपर्यंत अतिशय आक्रमकपणे बोलणारे केवळ आनेंच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर आनेंवर गुन्हाही नोंदवावा असं शिवसेनेचे मंत्रीगण काल सभेत बोलत होते. आणि आज अचानक कशामुळे गप्प बसले, तर हेच काय कारण असू शकतं की कारण भाजपाचे लोक अचानक पायऱ्यावर आले आणि त्यांनी बीएमसीची चौकशी देवनार डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात करावी अशी आग्रही मागणी मांडली. हे कुठंतरी सुरू होतं का काही हे नवीनच चौकशीचं, म्हणून हे त्यांनी बॅकआउट करण्याचं तंत्र असावं अशा प्रकारची शंका मलाही आहे. मुद्दा 2 जे काही मगा बोलत असताना त्यांनी सांगितलं की नवीन भाईंना जे काही सांगितलं आणि त्यांनी अगोदर त्यांनी जे काही सांगितलं प्रकाशरावांनी की नवीन राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. मला एक गोष्ट, मराठवाड्याचा असा कोणी अभ्यास केलाय का? तुम्ही मगाशी म्हणालात मराठवाडा हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जसा विदर्भातल्या लोकांनी अभ्यास केलाय, गेली अनेक वर्ष विदर्भाची मागणी आहे, काल परवाची नाहीये, तसा मराठवाड्याचा कोणी अभ्यास केला? आम्ही मराठवाड्याला स्वतंत्र मराठवाड्याचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नाही. त्याचं कारणच एक, आम्ही आमच्याच अडचणीत इतकं गेलेलो गुंतल्या गेलेलो आहोत की त्या अडचणीत नाव तुम्ही शेतीच्या पाण्याचा म्हणताय, आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. या मराठवाड्यातल्या 8,523च्या 8,523 गावं सातत्यानं 3 वर्षापेक्षा अधिक काळ हे 50 पैशापेक्षा कमी आणेवारीचे गाव आहेत. अहो, आम्हाला आमच्या घरच्या संसाराचे प्रश्न सुटायला तयार नाहीत. तुम्ही आता स्वतंत्र मराठवाड्याचा दर्जा मराठवाड्याचं निर्माण करत असताना काय मिळणार आहे? आज काय मिळत नाही. आणि म्हणून पण अमरसिंहजी, आता भाजपने हे पिल्लू सोडलंय तुमच्या डोक्यात? नाही, त्यांनी सोडलंय केवळ एवढ्या करताच की आम्ही इकडे भांडत राहावं आणि त्यांनी स्वतंत्र विदर्भाचं निर्माण करावं, हे त्यांचा स्वार्थ आहे.
तेच ते त्यांचं काम चालू आहे. मगा डॉक्टर अनिल बोंडे साहेब जे काही बोलले ना की हे मुख्यमंत्री ते करतायत, मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. काय देत आहेत? कालचा अर्थसंकल्प तुम्ही पाहा ना. अहो तुम्ही काय न्यायचं राहिलेलं आहे आज याला विदर्भाला? हे एम्स नेलं, IIT नेलं, IIIT नेलं. अहो काय काय म्हणून नेलं नाही. 5 अतिशय महत्त्वाच्या संस्था नेत असताना हे विसरू नका की 28 अतिशय महत्त्वाच्या संस्था विदर्भाला असताना याही 5-6 संस्था तुम्ही तिथं नेलेल्या आहेत. आता केवळ काय राहिलेलं आहे मी सांगू, मला माफ करा, परंतु केवळ आता ही शौचालयाची जी काही योजना ही बऱ्यापैकी तिकडे घेऊन जाऊ नका म्हणजे झालं. अहो काय देताय तुम्ही मराठवाड्याला म्हणून तुम्ही उपकाराच्या यांनी भाषेत बोलायला लागलेला. आज मराठवाडा पाण्यासाठी वनवन करत असताना मराठवाड्यातल्या लोकांना न्याय मिळत नाहीये आणि म्हणून आम्ही वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली का? आमचं म्हणणं फक्त एक आहे की आज मराठवाड्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे. जे न्याय आम्हाला भरभरून दिलं, विधानसभेला या भाजपाला भरभरून दिलं, शिवसेनेला दिलं, लोकसभेला दिलं, त्याच्या बदल्यात तुम्ही मराठवाड्याला काय देताय? आमच्या रेल्वे लाईन प्रलंबित पडलेले आहेत, पिण्याचं पाणी, शेतीचं पाण्याचे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत. तुम्ही जे पाणी सोडण्याचं जे काही बोलतायत ते पाणी 8 TMC सोडण्याच्या संदर्भातलं हे या सरकारनं जे काही निर्देश दिले होते त्यापैकी केवळ 5 TMC आम्हाला मिळालं आणि ते पिण्याच्या पाण्याचं म्हणून. शेतीच्या पाण्याचं तुम्ही कधी चर्चाही केली नाही आणि म्हणून आज तुम्ही कोणत्या भाषेत बोलायला की तुम्ही मराठवाड्याला दिलं, मराठवाड्याला दिलं. हा तुमचा केवळ स्वार्थ आहे आणि तेही खुर्चीवर बसल्यानंतरचा तुमचा हा स्वार्थ. मी अनिल बोंडेंकडे जातो. अनिल बोंडे, शेवटी उत्तर द्या. माझा वेळ संपलाय पण तुम्ही उत्तर द्या. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 5 TMC पाणी सोडलं हे सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा नगरमधले सगळ्यात मोठे नेते विरोध करत होते. दुसरी गोष्ट म्हणजे मला तर देवेंद्र फडणवीस जे विदर्भावरचा अन्याय दूर करतात आहे त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. कारण की कदाचित मग पुन्हा त्याच लाईनमध्ये नाव लागलं असतं कन्नमवारजींच्या, वसंतराव नाईकजींच्या किंवा सुधाकरराव नाईकजींच्या. आणि म्हणून जे ते करतात आहे ते विदर्भाला न्याय देण्याचा योग्य प्रयत्न करतात आहे. परंतु विदर्भ हे वेगळं राज्य झालं पाहिजे ही विदर्भातल्या जनतेची भावना आहे, जसं चंद्रकांतजी वानखडे यांनी सांगितलं. आणि ते सक्षम राज्य आहे आणि ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. त्यासोबतच आता संघाची पण भूमिका आहे आणि सर्व विदर्भातल्या जनतेची भूमिका आहे की एक चांगलं राज्य, छत्तीसगड सारखं राज्य जे कृषी, खनिज आणि वनांनी समृद्ध आहे, पाण्याने पूर्ण आहे, पाण्याने बरोबर आहे. अनिलजी, असं राज्य आम्ही चांगल्या तऱ्हेने डेव्हलप करू अनिलजी, शकतो. ऐका, आणि अनिलजी. त्यामुळे विदर्भ राज्य व्हायला. अनिलजी ऐका, शेवटचा प्रश्न काही तुम्हाला हरकत नाही असं मला विचारतो. वाटतं. तुम्ही व्हायलाच भाजपची पाहिजे मंडळी, तुम्ही RSSची मंडळी खूप हुशार आहात, याविषयी काही शंका नाही. याच्याकडे हा सगळा वाद अणेंनी निर्माण केला, श्रीहरी अणेंनी. आणि आता विदर्भाची मागणी थोडी पुढे गेली, पुश झाली असं सगळे मानतायत. बघा आज मागो वैद्य बोलले, आपण ही चर्चा करतो आहोत. एकूण तुम्ही फार चलाख आणि चतुर लोक आहात. तुम्हाला विदर्भाची मागणी कशी पुढे रेटायची हे बरोबर माहिती आहे. मला सांगा, एवढंच सांगा, 2019 पूर्वी स्वतंत्र विदर्भ होणार आहे का? व्हायलाच पाहिजे, विदर्भ राज्य झालंच पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे. आणि ते झालं तर खरोखर अतिशय चांगला दिवस येईल, सोन्याचा दिवस येईल असं निश्चितपणे मी म्हणतो. आणि श्रीहरी अणे यांनी दिलेला राजीनामा खरं म्हणजे ही दुःखद घटना आहे. कारण की एखादा माणूस वैयक्तिकरित्या आपलं मत प्रदर्शित करतो, ठीक आहे, शासनाच्या भूमिकेशी सहमत नसेल, परंतु वैयक्तिक मत त्यांनी प्रदर्शित केलं होतं. तो विदर्भातल्या एका पुत्रावर झालेला अन्याय आहे असं मला वाटतं. परंतु त्यांनी दुटप्पीपणा केला नाही, त्यांनी राजीनामा दिला, ठीक आहे, त्यांनी स्वतःचं मत पण त्यांनी राजीनामा दिला आणि विदर्भाची मागणी पुढे रेटली. हे खूप महत्वाचं आहे. किती उत्तम राजकारण श्रीहरी अणे खेळले ॲडव्होकेट जनरलच्या खुर्चीत बसून. त्यांनी विदर्भाची मागणी पुढे रेटली, त्याबरोबर मराठवाड्याला उचकावून दिलं. म्हणजे तुम्ही खरंच हुशार लोक आहात आणि मला खात्री पटली आहे 2019 पूर्वी स्वतंत्र विदर्भ करायचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. मी इथेच थांबतोय, पुन्हा चर्चा करूया. विदर्भातली जनता सुखी होणार असेल तर असा स्वतंत्र विदर्भ का करू नये हा पूर्वापार चर्चेचा विषय. इथेच थांबूया. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघा, महाराष्ट्राची 4 राज्य करण्याची भूमिका व्यवहार्य आहे का? बघा पडद्यावर. नाही म्हणतात 69% लोक, अजूनही नाही म्हणतायत. लोकांना हे पटत नाहीये. महाराष्ट्रातली जनभावना जी आहे ती अशा प्रकारे 4 राज्य करण्याच्या विरोधात आहे. महाराष्ट्र एक राहायला पाहिजे असं आपल्या पोलवरून दिसतंय. इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवन.
आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.